नमस्कार, तुमचं नाव सांगा सर. धनाय सर्जेराव वेळासकर, राहणार कोलोली, तालुका पन्हाळ, जिल्हा कोल्हापूर. तुम्हाला काय काय त्रास होता सर? मला आम्लं पित्त सारखं वाढायचं, जे काही खावा दिवसभरात की सारखं पित्त वाढायचं, करपडेकर येणं, पोट गच्च राहणं, असं दिवसभराचं शेड्यूल व्हायचं. बरं त्यानंतर झोप कमी प्रमाणात लागायची. बरं, हा त्रास किती वर्ष होता तुम्हाला? हा त्रास किमान मला 5 ते 6 वर्ष होता. बरं, आता मला सांगा, आता तुमचा त्रास तुम्ही काय काय खाल्ल्यावर व्हायचा त्रास तुम्हाला? चहा प्यायल्यानंतर, कांदा पोहे खाल्ल्यानंतर किंवा वडापाव खाल्ल्यानंतर, असं बाहेर गेल्यानंतर किंवा असं जास्त व्हायचा. पण आता सध्या जेवण जेवा, कितीही वेळा दिवसातून 2 वेळा 3 वेळा जेवा किंवा नाश्ता करा, चहा प्या, आता पित्त होत नाही. बरं, मग आता तुम्हाला हा पहिला विश्वास बसला होता का की मग मी एवढ्या वर्ष ट्रीटमेंट केली, मला काहीच फायदा झाला नाही, नुसता जेवण आणि पाण्यावर कसं कव्हर होईल? मला तो विश्वास पटला नाही. पण मी 2-3 लोकांचं ते मोबाईलवर व्हॉट्सअपला आलेलं ते त्यांचं ऐकल्यानंतर बघूया, ठीक आहे म्हणलो, एकदा करून पाहूया म्हणलो, त्यांना भेटूया. आणि भेटल्यानंतर प्रत्यक्ष भेटल्यानंतर ते बरोबर म्हणजे खरं वाटलं ते, की बिना औषधाचं किंवा बिना गोळीचं हा पित्ताचा किंवा पोटाचा प्रकार हा पूर्णपणे बंद झाला. बरं, आता तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही काहीही खाल्लं तरी तुम्हाला त्रास होत आता नाही? काही खाल्लं तर पित्त होतच नाही. ऍक्च्युली काही आता सकाळपासून 3-4 वेळा चहा झाला तरी सुद्धा पित्त वाढायचं किंवा करपाडेकर येत होतं, ते येतच नाहीत आता. मस्त वाटतं ना जेवण, एकदम आनंदी वाटतं. जेवण सॉफ्ट मध्ये जातंय आणि हा पोट हलकं झाल्यासारखं वाटतंय. बरेचसे माझ्या हिशोबाने मला पूर्णपणे पोटाचा त्रास किंवा पित्ताचा त्रास पूर्ण 100% माझा कव्हर झाला. बरं, तुम्ही इतरांना काय सांगाल? आता इतरांनी त्यांना अविनाश सरांची म्हणजे त्यांचा फोन येईल व्हॉट्सअपवर, त्यांना भेटावं, त्यांना विचारावं आणि बिना औषधाचं आपल्या शरीराला उपयोग आहे ती गोष्ट त्यांच्याकडे विचारून घेऊन करावी, ही माझी नम्र विनंती. ओके, थँक्यू.